संगीत विशारद श्री हरिभक्त प्रायण श्री महाराज यांना सत्कार महाराष्ट्र गायन या सगळ्यांना
दयाचा वाटे देवा दया हरी ग वाटे देवा दयाचा दयाचा हरी ग वाटे देवा दयाचा हरी ग वाटे देवा दयाचा हरी ग वाटे देवा वाटे देवा वाटे देवा
धन्य माता पिता तयाची आकुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाट देवा गीत भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे घडत्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी
प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम कृष्णाय वयं नमः मनोजवं मार्कतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरणसरोजरज निजमनमुकुरो सुधारि वरणो रघुबर विमलजसो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय चोर प्रभू जय जय माखन चोर यांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरणसे गुरूंचे ते नमस्कार आणि आता विठ्ठल विठ्ठल हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देव प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग महान
भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा मानव जातीला योग्य वेळेमध्ये स्वतःच हित जागायला लावणारा अभंग सेवेसाठी निवडलाय. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा: ब्रह्मांड नायक जगदचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालते, वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतीर वरता प्रभू साक्षी निवासा शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निदानम बीज म्हणाय तर म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगाती चाळीता. ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हलू शकत नाही असं असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा. मी तुम्हाला सांगेल पहा, या पृथ्वी तलावरती जन्माला आलेला प्रत्येक सजीव, प्रत्येक जीव कोणतीही गोष्ट कोणतीही क्रिया करत असू द्या, त्याच्यावरती सत्ता असते ती फक्त भगवान परमात्माची. ज्या दिवशी माणसाचा जन्म झालाय त्याच दिवशी प्रत्येक माणसाची मृत्यूची वेळ देखील ठरलेली असते. मी तुम्हाला वय नाही सांगितलं, मी तुम्हाला वर्ष नाही सांगितलं, महिना आठवडा नाही सांगितलं, मी तुम्हाला फक्त सांगते की जन्माला आले प्रत्येक व्यक्ती 7 दिवसात जाणार आहे. 7 दिवस कोणते? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार करतात ना वार आठवड्याचे. 8वा कोणता वार आहे का तो? आहे का? 7वा वार सोडून 8वा कोणता वार काढलाय का? मी तुम्हाला सांगितलं एकदा कीर्तनात म्हटलंय, या गावातला प्रत्येक माणूस 7 दिवसात जाणार. एक आजी लागली हसायला. म्हणलं आजी काय झालं? म्हणे ताई तुम्ही सांगितलं या गावातले प्रत्येक जण 7 दिवसात. म्हणलं बरोबर आहे, 8वा कोणता वार आहे का? म्हणे नाही. म्हणलं मग 7 दिवसात प्रत्येक जण जाणार आहे. आजी म्हणे सगळं खरंय तुमचं, पण मी या गावातली नाही. रेंज मध्ये राहिले तर कळलं तुम्हाला. म्हणून मला सांगायचंय काय, मनुष्य देह धारण करून आलोय का आपण 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून स्वतःला मुक्त करून घ्यायचं असेल तर अगदी कीर्तन आणि भजन ऐकावे लागतील, कथा कीर्तन श्रवण करावे लागतील. जीवनाचं कोटी कल्याण करून घेण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे कथा आणि कीर्तन, भगवंताचं नामचिंतन. मी तुम्हाला सांगेल, म्हणून तर संत महात्मे सांगतात, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात का. तरुण हाच तरुण जाण्यास योग्य आहे. म्हणून जोपर्यंत आहोत तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाही तर जाताल मरून. लोक टाकते तुम्हाला पुरून, म्हणून परमार्थ करायचंय. रेंज मध्ये राहतं कळलं तुम्हाला. थोडस लेट थांबता का, बोलणं कळायला पाहिजे. अतिशय सुंदर पवित्र असं वातावरण आहे. या सुंदर अशा पवित्र अशा मंगलमय वातावरणामध्ये श्रद्धेय मुंगसाचे बाबा महाराज पुण्यतिथींच्या निमित्तानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहातील आज आपला कीर्तनाचा 9वा सप्ताह 8 दिवसाचा आहे. कितवा दिवस आहे आज? कितवा दिवस आहे? 5वा दिवस. नाही तुम्ही जाग आहेत का? झोपले पाहू दे ना मला, का फक्त आजच आले तुम्ही? एवढं तर कळू दे मला. आज आपल्या कीर्तनाचा 5वा दिवस आहे, बरोबर. अतिशय सुंदर पवित्र असं वातावरण आहे. मग मला सांगा, 5वा दिवस आहे, मग अभंग कोणाचा आहे? सकारांताचा कोणाचा अभंग आहे? जगद्गुरु तुकोबरायांचा, बरोबर. काल कोणाचा होता? तुकाराम महाराजांचा. कोणता होता? नाही सुधारणार तुम्हाला, बरं असू द्या. अतिशय सुंदर पवित्र असं वातावरण आहे, आणि सुंदर अशा वातावरणामध्ये तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आज ज्यांच्यामुळे मला जुळून आलेला आहे, आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातील प्रत्येक नामवंत कीर्तनकार कथाकार ज्यांच्या परिचित आहे. अगदी 1.5-2 महिन्यापासून ज्यांनी मला तारीख दिलेली आहे. खूप इच्छा होती, गावकरी मंडळी आमचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, खूप इच्छा होती कीर्तन व्हावं ताईंचं गावामध्ये. म्हणून ज्यांनी खूप मोठ्या अट्टहासानं हरिभक्त परायण माझे मोठे बंधू आमचे शुभम दादा पठाडे दादांना तारीख घेण्यासाठी सगळ्यांनी आग्रह केला, आणि दादांच्या विनंतीला मान देऊन सर्व गावकरी मंडळींनी होकार दिला. म्हणून मी दादांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर मी सांगेल पहा, पवित्र अशा कार्यक्रमासाठी सर्वच आयोजक नियोजक संयोजक असतील, सर्वच गावकरी मंडळी, कारण एकट्याचं कोणाच्यानं सप्ताह होत. तेवढे श्रीमंत माणसं आहेत की सप्ताह करतील एवढा पैसा आहे त्यांच्याकडं, पण परमार्थिक गोष्टी या पुण्याने घ्यायच्या असतात. पहा ते प्रॉपर्टी देऊन धनदौलत देऊन आणि पैसा देऊन विकत घेता येत नाहीत. म्हणून सर्वच सप्ताहामध्ये पात्र उचलल्यापासून तर कीर्तनकार ठरवण्यापर्यंत ज्यांचा ज्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे ते प्रत्येकाचे धन्यवाद व्यक्त करते. आज आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे कीर्तन श्रवणासाठी नाही तर जे मला आशीर्वाद देण्यासाठी आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत, आदरणीय हरिभक्त परायण श्रद्धेय हरिभक्त परायण बालयोगी महंत श्री व्यंकट
व्यंकट स्वामी महाराज असतील, मी बाबांच्या चरणावरती नतमस्तक होते. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण श्रद्धेय महंत जगदीश बाबा भारती असतील, बाबांच्या चरणावरती नतमस्तक होते. आदरणीय हरिभक्त परायण बाबांच्या चरणावरती नतमस्तक होते. एकदा सर्वांनी बाबांसाठी टाळी वाजवून सगळ्यांनी स्वागत करायचं. त्याचबरोबर अतिशय सुंदर पवित्र अशा कार्यक्रमासाठी सर्वच गुणजन मंडळी असतील, गायनाचार्य मृदंगाचार्य सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. आणि सगळ्यात मोठा आज सिंहाचा वाटा ज्यांचा आहे, कारण महाराष्ट्रातील कोणतेही कीर्तनकार बोलवायचं म्हटलं तर अगोदर काय याचा अर्थ कोणाला सांगायची गरज नाही. म्हणून ज्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे, आजचं कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे, आदरणीय हरिभक्त परायण सौभाग्यवती निशाताई संतोष राठोड असतील, सरपंच. एकदा या परिवारासाठी आणि ताईंसाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवायची. सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. अतिशय सुंदर पवित्र असं वातावरण आहे. त्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय संकल्प हा बाबारे जीवनामध्ये योग्य विचार करा, जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी योग्य वेळेमध्ये योग्य वेळेत सावध व्हा. आणि मी सांगू तुम्हाला, या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे. इथे जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबाराय संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई, अनेक थोर संत मंडळी जन्माला आली आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. म्हणून ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालया, नामतयाचा किंकर जेने केला विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, बहिणी म्हणे फडकविती ध्वजा, निरूपण केले ओजा. वारकरी संप्रदायाची इमारत आहे. इमारतीचा कोणी पाया झाले, कोणी खांब झाले, तर कोणी कळ झाले. माझा आवाज येतो ना तुम्हाला? दादा अक्का, केसरा अक्का, दगडा अक्का, दोंडा अक्का, मंडा अक्का, गंगूबाई, मंजुळा, आवाज येतोय ना? तुमचे काय बाबाचे भांडण झाले काय? गुलाबाच्या फुलासारखे चेहरे करून बसा, तोंड उतरलेली बसून आता. तुम्हाला काही अडचण नाही का? म्हणलं दिलंच नाही आज. चार्जिंग झाली सगळ्यांची? शांत निवांत बसून कीर्तन ऐकण्याचं काम करायचंय. आयुष्यभर हे माझं ते माझं टेन्शन आहे, लेकीचं, सुनाचं, गाडीचं, बंगल्याचं, सगळ्याचं टेन्शन आहे आपल्याला. पण 2च तास फक्त देवासाठी द्यायचे. इथं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही का? भगवंताच्या सत्तेने सर्व जगताची निर्मिती आहे. श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये भगवंत स्वतः सांगतात, एकोम बहुश्याम, देवताच्या इच्छेने सर्व जगताची निर्मिती आहे. मग किती दिवस ठेवायचं कोणालाही त्याच्या हातात आहे. आपण काळजी करण्याची गरज नाही. मला तुम्हाला सांगायचंय, प्रत्येक संत महात्मा मंडळी जीवनामध्ये सांगतात की योग्य विचार करा, नामचिंतन करा. आणि प्रत्येक संतांचं चरित्र आपण जर पाहिलं, प्रत्येक संतांच्या चरित्रामधून काही ना काहीतरी गुण शिकण्यासारखं आहे. मी तुम्हाला सांगेल, माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र पहा, त्यांच्याही अगोदर संत नामदेव महाराजांचं चरित्र पहा. पंढरीशी पांडुरंग परमात्म्याची लढीवाळ भक्त संत श्री नामदेव महाराज, एवढा अधिकार की नामदेव कीर्तन करी पुढे देव. आमच्या कीर्तनात साधे लोक सुद्धा जागे राहत नाही, झोपा घेतात. पण जगाचा मालक नामदेव महाराजांच्या कीर्तनात नाचत होता. फक्त नाचलाच नाही, नाचता नाचता देवाचा गळला पितांबरन. त्याच्याही पुढे जाऊन सांगितलंय पहा, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला, न हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. जगाच्या मालकाने नैवेद्य खाल्लाय नामदेव महाराजांच्या हातानं. बरोबर? आपल्या हातानं कुत्र लवकर भाकर खात नाही. खरंय का नाही सांगायचं मला? दाखवता का नैवेद्य? दाखवता का देवाला? दाखवता का? बरं, सगळी भानगड सोडा, मला खरं खरं सांगा, नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर घरामध्ये तुम्ही जेव्हा भाजी करता, भाजीला शेंगदाणे घालता, खोबरं, नारळ घालता ना, भाजी करताना तुमचा हात किती वेळ तुमच्या तोंडाकडे जातो? 2-4 शेंगदाणे गपकेन तोंडात टाकतो. खोबऱ्याचा तुकडा सासूबाईन पाहुणे म्हणून ओठ मिटून घेते, जस काय मौन धरले. खरं सांगायचं मला, बरोबर? अगोदर स्वतःच्या तोंडाला देवाला नैवेद्य नाही दाखवत आपण. पण मला सांगायचंय, जगाच्या मालकांना नामदेव महाराजांच्या हाताने नैवेद्य खाल्लाय पहा.
एखाद्या नामदेव महाराजांच्या हातानं. आणि आपण जर अधिकार पाहिला, चरित्र पाहिलं माऊली ज्ञानोबारायांचं, माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केलंय पहा. विश्वाची माऊली म्हणतात, बरोबर. मी सांगू, माणसाला वयाला किंमत नाही, किती दिवस जगलात याला किंमत, जगून केलं काय. माऊली ज्ञानोबाराय आपल्यामध्ये फक्त 21 वर्ष 3 महिने आणि 5 दिवस राहिले. 21 वर्ष 3 महिने 5 दिवस, काय म्हणतात 22 वर्ष, काय 23 वर्ष, 21 वर्ष ना 21 वर्ष 3 महिने आणि 5 दिवस. मला तुम्हाला सांगायचंय पहा, माऊली ज्ञानोबारायांनी स्वतःच्या जीवनामध्ये जगताला फक्त ज्ञान दान करण्याचं कार्य केलंय. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव. आणि महिला मंडळ पुरुष मंडळ माणसाला प्रपंचातही आणि परमार्थातही ज्ञानाची गरज असते, बरोबर. बरोबर आहे की नाही. 3 प्रकार आहेत, एक आहे अज्ञ, दुसरा आहे तज्ञ आणि तिसरा आहे सर्वज्ञ. आज्ञ कुणाला म्हणावं, तुमच्या घरातला एखादा लहान मुलगा, बोलताना ऐकू कमी करा दादा, तुमच्या घरातला एखादा लहान मुलगा एखाद्या मोठ्या माणसाला जर अपशब्द बोलला, नको त्या गोष्टी, मोठ्या मोठ्या माणसाच्या गप्पा मारल्या, त्याची आई म्हणते की नाही दादा त्याचं बोलणं नका घेऊ म्हणावर, तो अजून आज्ञाने आहे, बरोबर. तो अजून इकडे चष्मावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, तो अजून इकडे पदरावाले, बिना पदरावाले. घ्या पदर, घ्या घ्या ना, घ्या ना, घेतला. कीर्तन ऐकताना तरी घ्यायचं, कीर्तन संपलं की परत काढून टाका. कीर्तन होईपर्यंत घेत जा. मला सांगायचं काय तुम्हाला, भागवत महापुराण ग्रंथामध्ये तुम्ही ऐकले की नाही मला माहिती नाही, बरोबर. उद्धवजी जेव्हा भगवान परमात्मा द्रौपदी मातेला भेटायला गेले, कधी, जेव्हा देवाच्या करंगीला बोटाला लागलं होतं तेव्हा. आणि ज्या वेळेला देवाच्या समोर, उद्धवजींच्या समोर द्रौपदी ताईनं, द्रौपदी मातेनं डोक्यावरचा पदर खाली घेतला, तर उद्धवजी म्हणतात, द्रौपदी ताई तुम्हाला माहितीये का, सौभाग्यवती स्त्रीनं परपुरुषाच्या समोर कधीच डोक्यावरचा पदर खाली पडू द्यायचा आणि पदराकडून कधी चिंदी फाडायची नसते. का, सौभाग्याला धोका असतो. द्रौपदी ताईनं उत्तर फार सुंदर दिले. जगाच्या मालकाच्या बोटाला चिंदी बांधायची होती. द्रौपदी ताई म्हणतात, उद्धवजी शास्त्र मला चांगलं माहिती, देवाची बहीण आहे मी, शास्त्र मी चांगलं जाणते की परपुरुषाच्या समोर डोक्यावरचा पदर कधी खाली पडू द्यायचा नाही आणि पदराकडून कधी चिंदी फाडायची नाही. का, सौभाग्याला धोका आहे. पण ज्याच्यासाठी चिंदी फाडली त्याच्याच तर हातात आहे की माझं सौभाग्य किती दिवस जिवंत ठेवायचं. तर त्याच्यासाठी कीर्तनात फक्त डोक्यावर पदर, इतरत्र नाही घेतला तरी चालतं. उदाहरण सांगते, आता संस्कार नाही राहिले दादा, बरं का, शुभम दादा. पुण्याच्या भागात कीर्तनाला गेले मी, कीर्तन संपलं, एक बाई आली मला जेवायला वाढायला. म्हणलं वाढव नका, पण पायात चप्पल तशीच. आता मला वाटलं कीर्तन संपलं, चुकून राहिली असेल काढायची, कीर्तन लईच आवडलं वाटतं. म्हणलं ताई ती चप्पल राहिली पायात, ती म्हणे ती वाढायचीच आहे. काय म्हणे ती वाढायचीच आहे. ती म्हणे बाथरूमची वेगळी आहे, स्वयंपाकाची वेगळी, देवपूजेची वेगळी, ही वाढायची. म्हणलं हाणायची आहे का कधी. मला सांगायचंय काय, संस्कृती नाही विसरायची कधी. आपलं काय चाललं होतं हो ना, कीर्तन. पहिला आहे अज्ञ, दुसरा तज्ञ. तज्ञ कुणाला म्हणावं, डोळ्याचं ऑपरेशन करायचं असेल कुठं जाता, महागावला का यवतमाळला, हा दवाखान्यात, बरोबर. बरं मला सांगा, डोळे चेकअप करायचे असतील हाडाच्या दवाखान्यात गेला जमल का. स्पेशल डोळ्याच्या डॉक्टरांनी ज्या विषयावरती PhD केली त्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जावं लागेल, बरोबर. मला सांगायचंय काय, एकाच विषयातलं ज्याला कळतं तो आहे तज्ञ, पण सगळ्याच विषयातलं सगळं ज्याला कळतं दादा तो आहे सर्वज्ञ आणि तो आहे भगवान परमात्मा. मग त्याच भगवंताची कृपा करून घेण्यासाठी, प्राप्ती करून घेण्याचं ज्ञान माऊली ज्ञानोबा समाजाला देतात. म्हणून ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा. का, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. काही काही मंडळी म्हणतील ताई 4-5 लेकरं आहेत, एकाला शांत बसलं की दुसरं रडत आहे, त्याला शांत बसलं की तिसरं जेवण मागत आहे, त्याला जेवण दिलं की 5वं पाणी मागत आहे. काय सांगा तुम्हाला आता कसं यावं कीर्तनाला, आज 5वा दिवस आहे पण येणं होत. सगळ्यात सोपा परमार्थ सांगितलाय पहा, काहीतरी शिकून घ्याल तुम्ही. सोपा परमार्थ सांगितलाय कोणी, संत सावता महाराजांनी. सावता महाराज सांगतायत, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला, विठ्ठल जळी स्थळी बरं लारिता, ठाव नाही उरला किंवा सर्व घटी राम देहादी, एक सूर्यप्रकाशक देव नटला नाना परी, भरुणी उरला चराचरी, देव नटला नाना परी. संत
सावता महाराज सांगतायत भगवान परमात्म्यानं दिलेलं काम फक्त प्रामाणिकपणे करा, दुसरा परमार्थ करण्याची गरज. करता का तुम्ही प्रामाणिकपणे काम? माझी शपथ घेऊन सांगा. आपल्या शेतात पीक कोणतं जास्त इकडं? सोयाबीन, अजून सरकी, अजून पराठी, अजून कपाशी, अजून कापूस, अजून सगळं एकच आहे का? सगळं एकच आहे. मला सांगा तुमच्या शेतात कामाचे दिवस असल्यावर सकाळी तुम्ही किती वाजता शेतात जाता राहता? स्वतःच्या रोजाना नाही, 7:30. लेकर झोपी टाकून जाते ते, मला माहिती आहे सगळं. खरं की नाही? दैवाराचं कापूस वेचायला धुई पडले तेव्हाच 7:30 8 आणि लईच 80 बाई असेल तर 9 आणि त्याच्या पुढची असेल तर 10. खरं की नाही? नाहीच काम उरकलं तर बसून बसून काम आटपणारी 10 वाजले बरोबर. मला सांगा स्वतःच्या शेतात कामाला गेल्यावर महिला मंडळ दिवसभरात तुम्ही किती वेळा पाणी पिता आणि किती वेळा जेवण करता? माझी शपथ घेऊन सांगा. मी नाही तर मरू टेन्शन घेऊ नका अजिबात. बोला. स्वतःच्या रोजानं नाही सांगत. ताण भूक कळते माय, ताण भूक कळते की यांना कळते ताण भूक. आणि दुसऱ्याच्या शेतात रोजानं जाऊ दे बरं. 4 बाया 5 भाकरी पाणी पितात. आता कशा पित असतात तुमची तुम्हाला माहिती. आणि काही एवढ्या बदमाश गवत काढतात, काही गवतावर माती लुटून पुढं. मला सांगायचंय काय, दिलेलं काम फक्त प्रामाणिकपणे करा, दुसरा परमार्थ करण्याची गरज. आणि जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे पहा. वारकरी संप्रदायाचं कळसही आहे, वारकरी संप्रदायाचं नाकही आहेत. माणूस सुंदर दिसतो कधी? नाकाला जेवढा शेंडा तेवढा माणूस दिसायला. माझ्या नाकाकडं नका पाहू, तुमचा विचार केला. शेंडा नाही आपल्या नाकाला. नाकाला जेवढा शेंडा तेवढा माणूस दिसायला. म्हणता की नाही पप्पाचे पप्पा, पप्पाला पोरगी पाहायला जा पण अगोदर नाका डोळ्यात पा. पाहतात का इकडे पोरी? भेटतात का? नाही. माग लई मोठे उभे राहिले तुम्ही, पाय दुखू देईल तुमचे, खाली तरी बसा तुम्ही. होतील तुमचे लग्न, टेन्शन घेऊ नका, बसा खाली. आणि जेवढे कीर्तनात माझे भावंड बसलेत का त्यांचे लग्न होणार. मला सांगायचे तुम्हाला, जे कीर्तन ऐकते त्यांचे, जे आई वडिलांची सेवा करतात त्यांचे, जे स्वतःच्या पायावर उभे त्यांचे, जे शेती करतात पण प्रामाणिकपणे करतात काम, त्यांचे लग्न होणार. पण जे रोज मोक्कार या गल्लीतून त्या गल्लीत, त्यांनी फक्त भगवे कपडे घालायचे, मोठे मोठे रुद्राक्षाच्या माळा घालायच्या गळ्यात, असा आडवा भस्म लावायचा. बम बम बोले टेकरे वाले कैलाश के राजा चिल्लिम भराय ताजा दम लगाने आजा के चलो हिमालय के गुफाले. तसं असेल तर ठीक आहे, खरं की नाही? आणि काही काही एवढी भानगड तुम्हाला सांगते. लोक आम्हाला म्हणते ताई तुमच्याकडे पाणी एखादी. म्हणलं आमच्याच गावातले 50 राहिलेत. भेट ना पहा सध्या तुम्हाला सांगते, भेट ना. चांगल्या पोरांना भेटतात पोरी. आणि काही काहींचे ज्यांचे तर रखडले त्यांचं लय अवघड. एके पोराची सुपारी फुटली नेमकं तारीख काढायची लग्नाची. दादा तारीख काढायची नेमकं पोराच्या, त्या सासूबाईनं पाहिलं तर पोराची सासूबाई म्हणे याला पोरगी द्यायची नाही. आता पोरीचा बाप म्हणे तुला काही येड लागलं का काय, 50 एकर जमिनी म्हणे, 3 मजली बिल्डिंग आहे, 1.5 लाख रुपये पगार आहे जावायला. असा जावाई नाही भेटणार परत तुला. झालं काय? याला पोरगी द्यायची नाही म्हणे. झालं काय नेमकं? तुझ्या का गोळ्या संपल्या का काय नेमकं? तुला झालं काय? त्याला पोरगी नाही द्यायची म्हणे. झालं काय नेमकं? त्याला पोरगी द्यायची नाही. तुम्ही इकडे म्हणे तुमच्या कारणाचा काय झालं काय नेमकं? तुम्हाला माहित नाही म्हणे, मला पाहायला आलं. म्हणजे तेव्हापासून राहिलं होतं. ज्यांचे रखडले त्यांचं अवघड आहे पहा. आमच्या शेजारचा मुलगा काल परवा मला म्हणे ताई एखादी पोरगी तरी पहा. म्हणलं दादा वय काय चालू? म्हणलं 42. म्हणलं 8 वर्षासाठी कशाला बट्टा लावतो आता? मला सांगायचंय काय, नाक महत्वाचं आहे बरोबर. नाकाचा शेंडा किती सुंदर असू द्या पहा मुलगी, पण किंमत नाही. एका मुलाला मुलगी पाहायला गेले वडील, मुलगी पाहून येत नाही तर पोराच्या आईनं प्रश्न विचारला, पप्पाचे पप्पा पोरगी कशी दिसायला? ते म्हणे वर्णन, पोरगी हळदीच्या गाभ्यासारखा तिचा देह आहे, डाळिंबी सारखे तिचे होत आहेत, गुलाबाच्या पाकळीसारखे तिचे गाल आहेत म्हणे, सुडोल बांधाय हरणीचे चालले चालती, धनुष्य लावलेल्या बाणासारख्या, ताणलेल्या बाणासारख्या तिचे भुवया आहेत म्हणे, लांब सडक भुजंग सारखी तिची वेणी आहे. आणि विशेष म्हणजे तिने केसांना डाय केलेला कोणती लावता मग? गणपती छाप, निशा मोरी ना इंडिका का गणपती छाप? गाय छाप नाही म्हटले मी, गणपती छाप आहे का नाही? खरं सांगायचं मला. बरं कमी वयात केस पांढरे झाले तर डाय करावा, खरं की नाही? कमी वयात केस पांढरे झाले तर डाय करावा पुरुष मंडळ, पण डाय कुठं कुठं करावं याला बी मर्यादा आहेत की नाही? डाय इकडे करणं ठीक आहे दादा, इकडं डायचं इथं काय काम आहे? हे डाय करायचं ठिकाणी का? किती डाय करू द्या, 15 दिवसात प्रकरण उघडकीस येतं. इकडून काळ मध्ये नुसतं डोकं पडण्यासारखं होतं.
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. मला सांगायचंय काय, जसं वर्णन केलं पप्पीची आई मुलगी दिसायला फार सुंदर आहे, पण काय तिचं नाक म्हणजे नुसतं बस स्टँड. काय करावी काय करावी जरा बाबांसाठी. काय करावे ती 32 लक्षाने, नाक नाही तिने वाया गेली. नाक महत्वाचं आहे पहा. मी सांगू, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. रेंज मध्ये राहा तर कळलं तुम्हाला. नाही तर काही काही जणांना 12 महिने पाऊस काळ चालू असतो. धार असावी, फक्त धार नसावी. तुम्हाला एक उदाहरण सांगते. एक बाई होती, खाली डुख ढेकाट टाकली तर ओळखायला नाही येणार. भाकरी करायला बसली. भाकरी करतात का इकडे? भाकरी आजीबाई पहिल्या काळात भाकरी किती फुगायच्या पहिल्या काळात. आता भाकरी करणारे फुगत आहेत. भाकरी नाही राहिल्या. भाकरी करायला बसली, नेमकी काळी डुख, तिला सर्दी झालेली. पा नुसती सर्दी बी नाही, पिकलेली सर्दी. आणि कोणीकडून 2-4 माशांनी नाकासमोर असं घोंगांग 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 असं केलं. परत पिठात पकाच्या बापानं जरा जपून भाकरी खाजा. आणि पाहायचं कधी कधी किचन मध्ये काय भानगड चालू आहे नेमकी. काही खाऊ घालतात या तुम्हाला सांगते. नाकाला धार असावी, फक्त धार. वारकरी संप्रदायाचं नाक, वारकरी संप्रदायाचा कळस जगद्गुरु तुकोबराय आहे. आणि तुकोबरायांचा अधिकार आहे, माझी मद झाली अनवर वाचा, छंद या नामाचा घेतला असे किंवा तुकिता तुला नेसी. ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी, शनी मुंडक ठेवी आरती तुकारामा, आरती तुकारामा. स्वामी सद्गुरू आरती तुकारामा, पाय तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी. आणि त्याच्या पुढे सांगितलंय अनुरेनुया तो कडा, तुका आकाश एवढा किंवा तुका राम नाम घेता कापी यम. ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगाला सुद्धा कंप सुटावा. सामर्थ्य तुकोबरायांचं. तुकोबरायांना साधक विचारतात, महाराज तुम्ही म्हणता हिताच्या ठिकाणी जागा राहायला पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हिताच्या ठिकाणी जागा राहणं म्हणजे कसं? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करावी पहा. आणि जेव्हा आपण माणसाचा 2दा जन्म होतो पहा दादा, 2दा. एकदा आईच्या उदरामधून एकदा, आणि दुसरा जन्म जेव्हा आपण गुरूंच्या हाताने पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालू तेव्हा आपला दुसरा जन्म. बरं, दुसरा जन्म किती जणांचा झाला मला काय माहिती नाही. आणि गुरु तुम्हाला ताई आमच्या पात्रतेचे गुरु नाहीत. गुरु तुमच्या पात्र, तुम्हाला काय करायचंय? ज्या व्यक्तीबद्दल आपल्यामध्ये श्रद्धा, निष्ठा, भाव, भक्ती, प्रेम आहे त्या माणसाला गुरु करणं आपलं कर्तव्य आहे. आणि गुरु एकदा तरी करावेत का? वय झाल्याच्या नंतर एकदा का गुडघ्याच्या वाट्या सरकल्या परत गुरु करून उपयोग? परत उपयोग? जोपर्यंत हात पाय व्यवस्थित आहे, जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय, तेव्हा तू आपली सोयी तपाये, तीर्थयात्र जाय चुकू नको. जोपर्यंत हात पाय. एक म्हातारी होती पहा, EMH 70-75 वर्षाची असेल, गाडीची नाही मी वयाची पासिंग सांगते तुम्हाला. 75 वर्षाची. मला म्हणे ताई, म्हटलं काय? म्हणे गुरु करायचंय. म्हणलं आजी किती वय? म्हणे 75. म्हणलं अजून गुरु नाही केला का? नाही म्हणे ताई गुरु केला होता. म्हणलं कधी? बिल लग्नाची होती तेव्हा. ₹100 दिला बाई मी गुरु केला. म्हणलं मग लग्न झालं 2 वर्षात तो गुरु मेला.
म्हणलं मग काय झालं, 35 वर्ष झाले डबल गुरु केला. म्हणलं मग ताई 45 वर्ष झाले तोही गुरु मेला. म्हणलं मग 55 वर्ष झाले डबल गुरु केला. म्हणलं मग 65 वर्ष झाले ताई तोही गुरु मेला. म्हणलं मग आता तुम्हाला गुरु करायचे म्हणे. आजी म्हणलं मला वाटेल असं तुम्ही आता मला सांगायचंय काय, क्षेत्र कोणतंही असू द्या पण त्या क्षेत्रामध्ये भाविविन देव न कैने संदेह गुरु विना अनुभव कैसा कडे का. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव दुजा पाहता नाही. सगळ्यांच्या हृदयाला स्पर्श करून जाणारं सुंदर असं भजन आहे, सगळ्यांनी म्हणायचंय. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे माझे गुरु. सगळ्यांनी टाळी वाजवायची. गुरु दत्ताच्या चरणी सत्यनामाच्या कीर्तनी, गुरु दत्ताच्या चरणी सत्यनामाच्या कीर्तनी, गुरु भक्तीच्या पूजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. जीवनामध्ये गुरु करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि गुरु केल्याच्या नंतर पवित्र तुळशीची माळ गळ्यात, माळ घालायची ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे तोच. होय होय वारा करी पाहे पाहे रे पंढरी. माणसानं एकदा तरी मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर जन्मासी येऊन पारे पंढरीची जारे आजानो संसारे, हरी पंढरीची जारे आजानो संसारा सुधारे. आजानो संसारा पंढरी जारे माझ्या सोबत आलेले आहेत पहा प्रवीण दादा खरात, आमचे शेजारचे आहेत, शेजारी राहतात आमच्या. सुंदर असा मृदंगही वाजवतात पहा, सुंदर असे कीर्तनही करतात आणि गायनही खूप छान आहे. दादाही आहेत, माझे वडीलही माझ्या सोबत आहेत पहा. एकदा टाळी वाजव जोरात. गाडी चालवतात स्वतः, कीर्तनाला रोज बसते, रोज कीर्तन ऐकणार, गाडी चालवतात. काल मी कार्यक्रमाला परवा दिवशी होते रायगडला आणि काल मी कीर्तनासाठी होते त्या नाशिकच्या भागामध्ये. तिकडे कीर्तन करून इकडे आलेले. इकडे महागावला माझी मागच्या वर्षी कथा झाली मुडाण्याला, तिथे काही परिचित माणसं आहेत. अगदी 1 वर्षापासून दादांचा माझा परिचय आहे. असं इकडे सुंदर आवाज दादा तुमचा सुद्धा खूप छान चालले. जेव्हा सोड लावला काय म्हणतात ना, भात शिजला का पाहण्यासाठी भात खावा नाही लागत. पुन्हा सोड लावला की लक्षात येऊन जातं. इथं सर्व गुरुजन मंडळीसाठी जोरात टाळी वाजवा. पण ऋषी जारे आलं संसारा दिनाचा सोयारा पांडुरंग वाट पाही उभा भेटीची आवडी. जगाचा मालक पण ऋषी पांडुरंग
एकदा तरी मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर नाही काशी रामेश्वरम द्वारिका मथुरा बालाजी केदारनाथ बद्रीनाथ नाही जाणं झालं जाऊ नका, पण एकदा तरी पंढरपूरला. किती जण गेले तिथले पंढरपूरला? बोटवर करा. एवढे. बाकीचे कीर्तन संपलं बसा माझ्या गाडीत घेऊन जाते तुम्हाला. जाऊन या एकदा तरी पंढरपूरला, एकदा तरी जाऊ का. हा जन्म परत नाही. पहा, मनुष्य जन्मान मोल रे मिट्टी में न घोल रे अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नाही कभी नाही कभी नाही रे. एकदा पंढरपूरला जाऊन या. दर वर्षात नाही एकदा तरी तुम्ही पंढरपूरला जाणार. पहा, तिथून गेल्यावर एकदा माणसाला परत यावंसं वाटत नाही. मग तोच वारकरी ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ, किती जणांच्या गळ्यात माळ आहे हे काय मला माहिती. घाला असंही मी म्हणणार, अजिबात सांगणार नाही तुम्हाला माळ घालाच. माळ ज्यांच्या गळ्यात नाही त्यांनी लक्ष देऊन ऐकायचंय. पहा, एक कसाई होता आणि एका बकरीला कापत होता. दादा, बकरीला कसाई कापत होता. बकरीला कसाई कापत होता. बकरीला कापत असताना बकरी हसायला लागली. पहा, बकरी हसायला लागली. त्या वेळेला त्या कसाईने विचारलं, का ग बकरी, तुला मी कापणारे म्हणे, तुझा जीव जाणारे, खुशाल हसती म्हणे, तुला काही वाटतं का म्हणे, खुशाल तू मरणारे म्हणे, आता खुशाल हसायला लागली. बकरीने उत्तर फार सुंदर दिलं. दादा, बकरी काय म्हणते, मी फक्त गवत खाल्ले ते माझे हे हाल आहेत. काय म्हणते बकरी, मी फक्त गवत खाल्ले ते माझे हे हाल आहेत म्हणे. तू तर मला खाणारच, तुझे किती हाल होतील. मला सांगायचंय काय, योग्य विचार करायचा जीवनामध्ये. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हिताच्या ठिकाणी जागा राहायचंय. जो हिताच्या ठिकाणी जागा आहे, जो हित जागतोय, धन्य माता पिता तयाची अभंगाच्या पहिल्या चरणात. सांग सारखं नाही करायचं. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता. आता हिताच्या ठिकाणी जागा येतो, त्याच्या आईवडिलांना धन्यता आहे. मला सांगा, हिताच्या ठिकाणी जागे नाहीत का तुम्ही? लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला हित समजतं.